हॅलो, गुड इव्हिनिंग. कसे आहे सगळे? परत एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्लॉग संध्याकाळपासून चालू केला आहे. भाजी आणायला आली आहे मी. घरी अजिबात आज भाजी नव्हती म्हणून. खरं तर तब्येत अजिबात बरी वाटत नाही आहे. घरी पण अथर्वची, तीर्थाची, आमची सगळ्यांचीच तब्येत खराब झाली आहे. अथर्वला पण 2-3 वेळा ताप येऊन गेला, तीर्थाला पण एकदा. त्यात मलाही कसं तरीच होतं. तर सकाळपासून जरा मी इग्नोरच करत होती. पण घरी गेले मी डायरेक्ट डॉक्टरकडे जाऊन आली. औषधं घेतली जरा, कारण अजिबात मला बरं वाटत नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठली, जरा औषध वगैरे काल घेतलं म्हणून जरा बरं वाटलं. आणि सकाळी तीर्थाची नाचणी भाजायला घेतली सकाळीच उठल्या पहिला. कारण 5-6 दिवस झाले मी तीर्थाची नाचणी धुवून ठेवलेली, पण मला वेळच भेटत नव्हता. अथर्वची पण तब्येत खराब, तीर्थाला पण बरं नव्हतं. तर मला ना ते भाजायला तिचं ते नाचणीचं सत्व मी बनवते ते संपलं होतं. तर ते वेळच भेटत नव्हता, म्हणून आज सकाळी उठल्या पहिला हेच करायला घेतलं मी. कामं सगळी बाकीच होती. मी जशी उठली तशी तीर्था पण लगेच उठली. म्हटलं आधी पटापट हे आटपून घेते. खरंच हा गेला आठवडा इतका बेकार गेला आहे ना आमचा. कारण अथर्व, तीर्था, माझी, म्हणजे आमच्या तिघांची पण तब्येत खराब. त्यातल्या त्यात अथर्वच्या पप्पाची तर एवढी हालत हे होत होती ना, त्यांचं असं होतं तर हिच्याकडे लक्ष देऊ की त्याच्याकडे लक्ष देऊ. कारण त्या दोघांचंही औषध पाणी सगळं तेच करत होते. आणि माझं कसं झालेलं, माझी पण त्यात तब्येत खराब आणि मला पण घरातलं सगळं आवरायला लागायचं. त्यानंतर इथे मी नाचणीचं सत्व चांगलं भाजून थंड केलं आणि मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे. आणि चाळून पण घेतलं आहे. त्यात डब्यात भरायला घेतलं म्हणून जरा वेळ बसली खाली. तीर्थाशी खेळत होती. तिला पण जरा अशी गंमत वाटते. आता ती पुढे रांगायला लागली ना, तर तिला समोर वस्तू दिले ना की सरळ पटापट पुढे येते ती. तर हे डब्यात भरून ठेवलं, आता पुढचे 4-8 दिवस बघायला नको. हॅलो, छान वाटतंय ना? मस्त पाऊस भरला आहे ना. माझं टेरेस बघा. थोड्या दिवसांनी छान होणार, एकदम मस्त हिरवगार. आता पावसाने सुरुवात केलेली आहे. बियाणे अजून रुजत घातलेत मी. मला प्रश्न पडलेला, म्हटलं आज एक दिवस पाऊस पडेल आणि परत 4 दिवस पडतोय की नाही, असा मला प्रश्न होता. बघूया, उद्या बिया रुजत घालेन. खरंच खूप छान वाटतंय. एवढे दिवस तब्येत बरी नव्हती ना, त्याच्यामुळे जरा एकदम बरं नाही वाटत होतं. खरंच छान वाटतंय. ढग बघा काय भरलेत. सॉरी, घसा खोकवतोय. आणखीन एक दाखवतोय.
मी काय केलं माहिती आहे, मी बोलेल ना तुम्हाला ग्रो बॅग फाटल्या आहेत माझ्या. मी आपल्या त्या गोण्या असतात ना तांदळाच्या, त्याच्यामध्ये माती शिफ्ट केली आहे आणि त्या दिवशी घाईघाईमध्ये माती भरली आणि त्या होलच नाही पाडले मी त्या गोण्यांना. आता 2 वेळा पाऊस येऊन गेला, पाणी जमा होईल म्हणून आता होल पाडले आहेत. बघूया उद्या बिया घालते रुजत, काय काय रुजत घालायच्या ते बघते. टेरेसची हालत पण खूप खराब झाली आहे. अजिबात वेळ भेटत नाही आहे, माहिती नाही का ते. असं वाटतं देवाने माझ्या दिवसातले 24 तास खूप कमी दिलेत असं मला वाटतंय. सकाळी उठल्यापासून हे कर ते कर केलं तरी माझा दिवस संपतो आहे आणि दिवस संपल्यावर असं वाटतं की काय कामच नाही केलं आहे मी, असं वाटतंय. खरंच खूप छान वाटतंय, पण रिलॅक्स वाटतंय. वातावरण बघा ना. त्यानंतर इथे दोघीजणी माझ्या मैत्रिणी आल्या होत्या आयब्रोसाठी. या दोघी मायलेकी आहेत. तिची मुलगी आहे ती. अचानक आल्या त्या, फोन केला नव्हता. मग धनश्री आयब्रो करशील का? तर मी म्हटलं हां ये, आता खूप दिवसानंतर परत चालू करायचंच आहे मला. मी केलं होतं हे काम माझं चालू पार्लरचं, पण गावी गेल्याच्यानंतर परत स्टॉप केलं होतं. तर म्हटलं हां करते. तर आल्या होत्या, बराच वेळ बसल्या होत्या. ह्या दोघीजणी सहसा माझ्याशिवाय कोणाकडून करत नाही आयब्रो. म्हणाले 4-5 महिने झाले आम्ही केलं नाही आयब्रो. असं चाललेली त्यांची आमची बडबड. सगळं विचारपूस गमती जमती चालू होत्या. परत ते मी व्लॉगिंग चालू केलं आहे ते सगळं चालू होते. बोलत होती आम्ही बघतो तुझे व्हिडिओ, आम्ही फॉलो पण केलं आहे तुला, असं सगळं चालू होतं. म्हटलं थँक्यू. चला तर मग आता इथेच व्हिडिओला एंड करते. व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.